नमस्कार मंडळी. सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. MSBCने सुरू केलेल्या तीची गोष्ट या उपक्रमामध्ये मी सादर करत आहे कथा रूममेट. लेखिका धनश्री सोळशे यांची. ही गोष्ट आहे जवळपास 20 वर्षांपूर्वीची. तेव्हा मी मुंबईहून पुण्याला इंजिनिअरिंगसाठी गेले आणि माझी राहण्याची सोय झाली आमच्या कॉलेजच्या वसतिगृहामध्ये. वसतिगृह कसले ते? खरे म्हणजे स्टाफ क्वार्टर्सच होत्या. 2 BHK फ्लॅट असलेली 2 मजल्यांची स्टँडअलोन बिल्डिंग होती ती. मुंबई बँगलोर बायपास हायवेला अगदी पुणे सुरू होताच एका गावाबाहेर आमचं कॉलेज होतं. आजूबाजूला सुनसान रान आणि हॉस्टेलच्या भिंती लागूनच शेतं होती. पण त्या शेतीमध्ये वीट भट्टीचे कारखाने होते. त्या 2 BHK रूममध्ये राहणं म्हणजे शिक्षाच होती. अगदी बंदिवान असल्यासारखं वाटायचं रात्रीच्या वेळेस. परंतु अखेर माझ्या नशिबी आली एक रूममेट. सेटअप: दोघींना एक एक सिंगल बेड, कपाट आणि अभ्यासाला टेबल खुर्ची. माझं शिफ्टिंग आणि सामानाची लावालाव झाली. माझी नवीन रूममेट ही डी फार्मच्या पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी होती. तिचे नाव तर मला खूपच आवडले, कारण माझे नाव धनश्री आणि तिचे जयश्री. राम बनाय जोडी. थोड्या दिवसातच आम्ही एकमेकींच्या अगदी घट्ट मैत्रिणी झालो. उंची पुरी, धडधाकट, डॉजबॉल चॅम्पियन असलेली माझी ही जयश्री मूळची होती उरळी कांचनची. अजून एक महत्वाचं म्हणजे आजपर्यंत झालेल्या युनिट टेस्ट मधील ती कॉलेजची त्यांच्या विभागाची टॉपर होती बरं का. मला उगीच प्राऊड वाटलं. ती माझ्याहून 1-2 वर्ष लहान होती, पण वागण्या बोलण्यात फारच पुख्त वाटे. मला ती आवडण्याचे कारण म्हणजे माझ्या बडबड्या स्वभावाला एक हक्काची श्रुती मिळाली होती. ते गावाकडचे असल्यामुळे माझे शहरी गप्पा आणि धम्माल किस्से अगदी लहान मुलं ऐकायची, खूप एन्जॉय करायची. तिचा स्वभाव थोडा भोळसट होता, पण थिल्लर मुलींपासून मात्र ती 10 हात लांबच थांबायची. खूप लिखाण करायची. तिचे अक्षर पहिल्या पानांपासून शेवटच्या पानांपर्यंत अगदी सुंदर आणि सुबक. अजिबात कंटाळा नाही लिखाणाचा. बिच्चारी. माझ्या गप्पामुळे तिचं लिखाण खूप मंदगतीने व्हायचं आणि मग रात्री 12 आणि 1 वाजेपर्यंत लिहित बसायची. तिच्या टेबलापाशी ती माझा रेडिओ ठेवायची आणि विविध भारती चॅनलवर गाणी ऐकत मन लावून लिखाण करायची. आमच्या हॉस्टेलच्या भिंतीला लागून असलेल्या शेतीवजा मैदानामध्ये वीटभट्ट्यामधील कामगार हे जयश्रीसारखेच काम करत असताना संगीत ऐकायचे. पण त्यांच्या आवडीची गाणी म्हणजे ट्रक ड्रायव्हर स्टाईल आणि आवाज इतका मोठा की रोज तिथे लग्न आहे असं वाटावं. जयश्रीला खूप राग यायचा त्यांचा. एका रविवारी असंच आम्ही गप्पा-टप्पा संपवून झोपी गेलो. ती लिखाण करता करता कधी झोपली तिचं तिलाही कळलं नाही. सकाळी साधारणतः 6च्या दरम्यान अचानक माझ्या कानावर जयश्रीचा चिडका आवाज पडला. काय मूर्ख आहेत यार वीटभट्टीवाले, रविवारी सकाळ सकाळ काय गाणी लावली आहेत? माझ्या अर्धवट जागृत अवस्थेत मी तिला म्हणाले, मूर्ख ते नाही तू आहेस. तू रात्री रेडिओ बंद नाही केलास आणि सकाळच्या प्रक्षेपणाची सुरुवात ऋषी कपूर यांच्या गाण्याने झालेली आहे. जयश्री पूर्ण जागी झाली आणि बघते तर काय, खरंच रेडिओवर गाणी सुरू होती. तिला इतकं कौतुक वाटलं माझं. मला म्हणते कशी, अगं काय तल्लख बुद्धी आहे ग तुझी. झोपेत सुद्धा तुला कळलं की जयूने रेडिओ बंद नाही केला आणि हे गाणं आपल्याच रेडिओवर लागलंय. मग दिवसभर ती सगळ्यांना हसून हसून तिचा वेडेपणा आणि माझ्या हुशारीचा किस्सा सांगत होती. मला आपलं उगाच मस्त वाटत होतं. एव्हा ना आमची मैत्री खूप घट्ट झाली होती. मी तिला जयू म्हणू लागले होते. जया उरळी कांचनची होती. पुण्याहून किंबहुना आमच्या हॉस्टेलपासून 2च तासावर असेल तिचं गाव. त्यामुळे तर तिचे वडील एक आठवडा आड रविवारी तिला भेटायला हॉस्टेलहून आवर्जून यायचे आणि येताना आमच्या दोघींसाठी त्यांच्या गावाकडची प्रसिद्ध अशी मटकी भेळ आणायचे. माझ्यासाठी तो नवीनच प्रकार होता. मुंबईमध्ये चौपाटीवरची भैयाची ओली भेळ तेवढीच काय ती मला ठाऊक. जया ती मटकी भेळ फक्त माझ्यासोबत शेअर करायची. ही गंमत म्हणजे ना, ती रविवारी ना उपवास करायची कोणत्यातरी देवीचे आणि उपवास सोडायला चक्क मटण खायची, जे तिचे वडील घेऊन यायचे. माझ्यासाठी तरी उपवास सोडायला मटण हा प्रकार नवीनच होता. जया तिच्या वडिलांची खूप लाडाची मुलगी होती.
ती हुशार आणि गुणी होती म्हणून तर लाडकी होतीच, पण अजून एक कारण होतं. जया एक 6-7 महिन्यांची बाळ होती. तेव्हा त्यांच्या घरी कसलासा समारंभ होता. गावचं घर असल्यामुळे जेवण चुलीवर चालू होतं. श्रीखंड पुरीचा बेत होता बरं का. चुलीवर मोठ्या कढईत उकळत्या तेलात टम्म फुगलेल्या पुऱ्या तरंगत होत्या. छोटीशी जया रांगत रांगत स्वयंपाकघरात गेली आणि आईचा डोळा चुकवून सरळ कढईमध्ये हात मारला. कढई पलटली आणि सगळं उकळतं तेल लहानग्या जयावर उडालं. आयसीयू मध्ये बरेच दिवस काढल्यावर ती छोटीशी गोड जया अंगावर भाजल्याचे डाग घेऊन घरी सुखरूप परतली. सर्वांच्याच जीवाला घोर लागला होता. नशीब बलवत तर म्हणून वाचली. सगळी त्या देवाची कृपा. तेव्हापासूनच जयाला सगळे खूप खूप जपायचे. तिच्या अंगावर ते भाजल्याचे डाग हाता आणि गळ्यावर राहिले होते. तिच्या वडिलांना बाकी कसलं नाही, पण तिच्या लग्नाची खूप काळजी होती. विशेष म्हणजे इतका प्रकार होऊनही तिच्या चेहऱ्यावर अजिबातही तेल उडाले नव्हते. खरंच देवाची कृपा. असेच एकदा जयाचे वडील हॉस्टेलला आले होते एका रविवारी आणि नेहमीपेक्षा थोडे निवांतच होते. माझ्याशी भरपूर गप्पा मारत होते कधी नव्हे ते. बोलता बोलता गावाचा विषय निघाला तर मीही सांगितलं. माझ्या मामाने हरियाणामध्ये जाऊन गायी विकत आणल्या होत्या आणि गायींचं दूध काढण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर केला होता. म्हणजे गायींचं दूध मशीनने काढायचं. बरं, हे सगळं बोलणं जया अगदी अर्ध्यामध्ये इंटरेस्ट ऐकत होती. थोड्या वेळानंतर तिचे वडील तिचे कौतुक करून दोघींना सांभाळून राहा वगैरे सांगून निघून गेले आणि जया रेडिओवर ऐकत तिच्या लिखाणात बुडून गेली. तिच्या वडिलांनी आणलेल्या मटकी भिड्यावर ताव मारून मी सुद्धा मस्त ताणून दिली. रविवारी मी आणि जया दोघीच. तिला सोडून हॉस्टेलमध्ये छळायला दुसरं कोणीच नव्हतं. कंटाळाही आला होता. मी तिला माझ्या गप्पांच्या घोळात घेतलंच आणि मग आमच्या गप्पांची मस्त मैफिल जमली. बोलता बोलता ती म्हणाली, धनश्री, मला तुझी एक गोष्ट अजिबात पटलं नाही बरं का. काही थापा मारत होतीस माझ्या वडिलांना तू आज. मी चक्रावले. मी तर काहीच खोटं नव्हते बोलले. ज्या मॅडम म्हणाल्या, अगं कसं शक्य आहे गाईचं दूध म्हशीने काढणं. मी तिला समजावू लागले, अगं त्यात अशक्य काय आहे, अशा तऱ्हेच्या मशीन मिळतात बाजारात आजकाल. पण ती ऐकायलाच तयार नव्हती. थोड्या वेळाने तेच तेच समजावून मीही वैतागले आणि मग लक्षात आलं की मॅडमना इतक्या वेळा मशीनऐवजी म्हशी असं ऐकू येत होतं. मी कपाळावर हात मारून घेतला आणि नंतर दोघींच्या पोटात हसून हसून पीळ पडायचा थोडा शिल्लक होता. बघता बघता नव्हे, बोलता बोलता 3 वर्ष झाली आमच्या हॉस्टेलच्या वास्तव्याला. माझी बडबड सहन करत जयूने अभ्यास केला खरा आणि तोही टॉपरचा मान न सोडता. म्हणायला मधून मधून चिडचिड करायची ती की कधी शांत बसतेस की नाही तू. तिचा डी फार्मा कोर्स 3 वर्षाचा होता, त्यामुळे ती हॉस्टेल सोडून गेली आणि मीही हॉस्टेल बाहेर शहरामध्ये पेइंग गेस्ट म्हणून राहण्याची सोय केली. हॉस्टेल सोडून जाताना जयू किती रडली माझ्या गळ्यात पडून म्हणून सांगू. तिला इतका लळा लागला होता माझा, याची मला कल्पनाही नव्हती. एकाच गोष्टीचं वाईट वाटत होतं, आता पुन्हा भेट होणार का आणि कशी होणार आणि कधी होणार. तिच्याकडे तर मोबाईलही नव्हता. तिने मला तिच्या वडिलांचा नंबर दिला होता, माझाही लिहून घेतला. पण हॉस्टेल सोडून गेल्यापासून तिने कधी मला फोन नाही केला आणि माझंही इंजिनिअरिंगचं शेवटचं वर्ष असल्यामुळे माझ्या व्यापात माझ्याकडूनही फोन केला गेला नाही. जया अभ्यासात हुशार होतीच, त्यामुळे पुढे काहीतरी चांगलं करिअर करेलच असं मला वाटत होतं. माझे इंजिनिअरिंग पूर्ण झाले. मुंबईला गेले ते निकाल लागेपर्यंत सुट्टी मस्त एन्जॉय केली आणि निकाल लागल्यावर नोकरीसाठी अप्लाय केलं. नो रिप्लाय नो रिप्लाय नो रिप्लाय करता करता शेवटी एका ठिकाणी जॉब मिळाला. एके दिवशी अचानक जयाचा वडिलांचा फोन आला. तिकडून जया बोलत होती. प्रचंड खुशीत होती ती. म्हणाली, धनू, अगं धनू, मी जयश्री बोलतीये. विसरली नाहीस ना ग मला. मलाही खूप आनंद झाला तिचा आवाज ऐकून. खूप गप्पा मारल्या आम्ही बऱ्याच वर्षानंतर. त्या दरम्यान मॅडमने जॉब पण मिळवला होता बरं का. आणि तो खास फोन होता तिच्या लग्नाच्या निमंत्रणाचा. जयश्रीचा लग्न, वा वा, मस्तच. मला तिने खास करून तिची करवली म्हणून बोलावलं होतं.
उरळी कांचनचे लग्न. मी फक्त गावाचं नाव ऐकून होते. नेहमीचाच बिंदासपणा सोबत घेऊन निघाले लग्नाला. इतकी गोड दिसत होती जयू नवरीच्या वेशात माझी जयू. तिच्या डोळ्यात चमक आणि तिचा आत्मविश्वास गेल्या काही वर्षात खूपच वाढलेला दिसत होता. तिच्या घरच्यांची माझी ओळख करून देताना ती इतकी भरभरून बोलत होती की वाटलं वाण नाही पण गुण नक्कीच लागलाय माझा. मला म्हणाली, तुझ्यासारखी मैत्रीण मला पुन्हा कधी भेटली नाही आणि भेटेल असं वाटतही नाही. हॉस्टेलमध्ये असताना कितीतरी वेळा भविष्यात आपला जोडीदार कसा असावा यावर आम्ही चर्चा केली होती. ती नेहमी म्हणायची, मिशीवाला नको बाई, मिशी टोचेल की. आणि मग खदखदून हसायचो आम्ही. तिचा होणारा नवराही जागेअभावी त्यांच्याच घरी तयारी करायला आला होता. कसला रुबाबदार, अगदी टॉल डार्क आणि हँडसम म्हणतात तसा. शिवाय भरदार मिशा असलेला, एकदम कातील. त्या दिवशी पहिल्यांदा मला जयाचा हेवा वाटला बरं का. भरपूर चिडवाचिडवी केली मी तिची आणि तिचे गालही लाजून लाल लाल झाले होते. तिची करवली बनून मी तिच्यासोबत हॉलवर गेले. अगदी एखाद्या सेलिब्रिटी सारखा मला मान मिळत होता. लग्न सोहळा खूप छान झाला. जयश्रीने घरच्यांना माझ्याकडे विशेष लक्ष द्यायला सांगितले होते. जेवण आटपलं आणि स्टेजवर जाऊन नवरा नवरीला गिफ्ट दिलं. जयश्री रडणार होती तितक्यात मी माझ्या मिश्किल स्वभावाचं प्रदर्शन करीत नवऱ्या मुलाला कॉलेजमधील आमचा खाजगी जोक सांगितला आणि वातावरण एकदम हलकं फुलकं करून टाकलं. जयश्रीला म्हटलं, बाई आता तू कुंजेची मगर झालीस बरं का. मला विसरू नकोस. कॉन्टॅक्ट मध्ये राहा. सगळ्यांचाच निरोप आणि सगळं कौतुक पदरात घेऊन मी मुंबईला निघाले. आज जवळजवळ 15 वर्ष झाली तिच्या लग्नाला. तेव्हा जी भेट झाली ती शेवटची. तिच्या त्या गोड गप्पा, तिचं ते मन लावून माझ्या भरमसाठ गप्पा ऐकणं मी खूप मिस करतेय. मला जयश्री भेटण्याआधीही खूप मैत्रिणी होत्या. नंतरही खूप मिळाल्या. पण माझी ही हॉस्टेलची रूममेट खूप खूप स्पेशल राहिली. अगदी सोल सिस्टर म्हणतात ना, तसं काहीतरी. तिलाही माझ्यासारखी कुणीतरी दुसरी मैत्रीण मिळाली असेलच आणि ती तिच्या विश्वात अजूनही अशीच खळाळून हसत असेल. अशाच नवनवीन रंजक कथा ऐकण्यासाठी MSBCच्या व्हॉट्सअप ग्रुप आणि FB ग्रुपवर सहभागी व्हा. धन्यवाद.